औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात एक धक्कादायक आणि थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. 9 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधासाठी एका पत्नीने स्वतःच्या पतीच्या हत्येची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोंदीखेडा चारण गावातील देवकृष्ण पुरोहित या व्यापाराची 7 एप्रिल रोजी रात्री घरातच हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही घटना चोरीसाठी झालेल्या हल्ल्याची असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पोलीस तपासात वेगळीच सत्यता समोर आली. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलेले की मृतकाची पत्नी प्रियंका हिचे एका व्यक्तीसोबत गेल्या 9 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरत असल्याने प्रियंकाने आपल्या प्रियकरासोबत मिळून त्याला संपवण्याचा कट रचला. यासाठी प्रियकराने तिसऱ्या आरोपीला सुमारे 1 लाख रुपयांची सुपारी दिली. ठरलेल्या योजनेनुसार आरोपीने रात्री घरात घुसून देवकृष्ण यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केली. त्यानंतर संपूर्ण प्रकार लूट प्रकरण असल्याचा बनाव करण्यात आला. विशेष म्हणजे पत्नी प्रियंकानेच पोलिसात तक्रार दाखल करून अज्ञात चोरांनी पतीची हत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र घटनास्थळावरून पुरावे, मोबाईल तपास आणि चौकशी दरम्यान तिचे खोटे उघड झाले. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून सुपारी घेणारा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.